देवा, दे लवकर, काय खायला आणलंयस? खूप भूक लागली. आईच्या गावात अरे ते अरे तू काहीतरी आणलंच असशील ना खायला. हे बघ, तू आणलेस ना, ते आधी आपण खाऊया, मग एकदा पोटात काहीतरी गेलं ना की मग पुढचं पुढे बघू. अरे कबीर भाऊ, जेव्हा आपण येत होतो ना तेव्हा जाम लोचा झाला रे, त्यामुळे येताना काहीच आणता आलं नाही आपल्याला. सॉरी रे. त्यात काय सॉरी, इट्स ओके. पुरुषांचं नाही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत. तुमच्या जागेवर एखादी बाई असते तर मग तिच्या लक्षात राहिलं असतं सगळ्या खायच्या प्यायच्या वस्तू आणायचे. हा डोलीबाई, तुम्ही बोलता ते बरोबर बोलता. पण हा, आपण काय विचार केला की ते शहरामधनं कशाला काय आणायचं, त्याच्यापेक्षा इथे गावात आलं ना तर गावातच काहीतरी असं आपण खाऊया ना मस्तपैकी करून, है की नाही? काय रे कबीर? आम्ही इथे आल्यानंतर गावातल्याने आम्हाला साधं पाणी सुद्धा नाही विचारलं, तर जेवणाचं काय विचारतील? कबीर, हा उगाच काहीही बोलतोय. मला वाटतं आपणच काहीतरी ट्राय आउट करायला पाहिजे. अरे बस काय, अरे देवा असताना टेन्शन नॉट. हा, अरे अजून तुम्ही देवाला ओळखलं नाही. तुम्ही मस्तपैकी पिकनिकला आलात, काय ते एन्जॉय करायचं. हा, हे बघा, एक काम करा, तुम्ही ना ते चुलीची व्यवस्था करा. आपण आत्ताच जाऊन आलो. हा, तुम्ही 2 मिनिटं थांबा, आपण अर्ध्या तासात येतो. हा, तेव्हा युअर इम्पॉसिबल. रेंज 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 आली. बाय. ए सत्या, अरे भाई, तू कुठे आहे? तू पोचला का नाही? आपल्याला काही सांगितलं नाही तू भाई. ए भाई, राधाबाई बरी आहे ना? डॉलीबाई बरी आहेत ना? अरे भाई, आपला आवाज येतोय ना तुला? भाई ऐकू येतंय ना? ए भाई, बोल ना भाई. अरे सत्या भावा, तू आपल्याला काय बोलून देशील तर आपण बोलू ना पुढे. हा हा, नाही भाई, ते फर्स्ट टाइम असा झाला की तू एकटाच गेला, आपण नाही ना तुझ्या सोबत, म्हणून थोडी फिकीर वाटते भाई. अरे सत्या भावा, आपण दुनियेमध्ये कुठे पण गेलो ना तरी आपण तुमच्या रेंज मध्ये असणार. काय हे बघ, डॉलीबाई आणि पोरं भेटली, पण अवस्था लय बेकार आहे रे. काय झाला भाई? आपण येऊ का तिकडे? अरे नाही नाही नाही, तू नको येऊस, तू तिकडेच थांब, पण तिकडनं आपल्याला हेल्प कर. हे बघ काय झालंय, डॉलीबाई आणि पोरं यांनी काहीच खाल्लं नाहीये, गावकऱ्यांनी त्यांना पाणी पण दिलं नाहीये. अरे या गावकऱ्यांच्या तर ना. अरे काय सत्या, तू पण जाऊ दे, ते सोड. हे बघ, काही कर, पण या इकडे ना खिचडीची अरेंजमेंट करून टाक. हा, खिचडी? काय, आपल्याला ना तुझ्यावर डाऊट येतो. कसलं रे? तुझी मेमरी गेली आहे याचा. ए सत्या, काय पण बोलतोस तू? अरे नाही तर काय बाय, तू केवढा मोठा डॉन होता, तू विसरला काय? आपण त्याच इकडे काय? अरे बाय, तू मोठा डॉन आहे, तू विसरला असशील, पण लोक नाही ना विसरले. तुझी माणसं सगळीकडे आहेत. भाई, आपण एक काम करतो, त्या गावच्या पोलीस इन्स्पेक्टरला फोन टाकतो, तुला जे काय पाहिजे ते त्याला तिकडे आणून द्यायला सांगतो. कसा? अरे सत्या, त्याची काय पण गरज नाही. हे बघ, आपलं तिकडे नको जायला, काय वाटलं तर आपण बघू, पण तू हे सगळं काम आहे ते करून घे. हा ठीक आहे बाय. बाय बोले वो शोले. भाई टेन्शन नॉट करतो आपण. ए सत्या, हा, आपण उगाच तुला जिगरा नाही बोलत काय भावा? हा, ए बाय, बस काय रडवतो का आता आपल्याला? सगळी अरेंजमेंट कर, आपण वाट बघतोय. हा, ठेवतो रे. हा हा, चल बाय. हा. मॅम, काय शोधताय फोनवर? काय झालं? काही हेल्प हवी आहे का मॅम? नाही नाही, ऍक्च्युली जर का मी सांगितलं ना मी आता काय करत होते, तर तुम्ही दोघं खूप हसणार आहात. मॅम प्रॉमिस सांगा, नाही असणार. आपल्याला
मगासपासून आपण बोलतोय ना की ती चूल कशी बनवायची, तर मला वाटलं आपण सर्च करून बघूयात ना एकदा कशी बनवतात ते. मॅम इथे ऑलरेडी मोबाईलला नेटवर्क नाहीये तर तुम्ही काय शोधताय? ते मी सांगत होते की तुम्ही दोघं पण हसणार आहात म्हणून. पण नेटवर्क नाही आणि तुम्ही शोधताय काय? चला कामाला लागा. चला. अरे काय मजा नाही ते. मग काय? अरे काय काय सगळे एकदम थंड थंड बसलात रे? हा? असं वाटतं की डॉली बाईनी सगळ्यांना शिक्षा केली आहे. नाही काय मी काय बोलले तरी का? मग बघा ना कसं सगळे एकदम शांत बसलेत. गाणी नाही, म्युझिक नाही, डान्स नाही, काय पण नाही. हा? अरे पिकनिकला आलं ना? हे कबीर भावा, ते तुझ्या मोबाईलवर गाणं लाव ना एखादं. वासच इतका छान येतोय ना, आय शुअर खूप टेस्टी झाली असणार. अरे म्हणजे काय डॉली बाई अजून बघा ना. खूप देवा हा? सॉलिड झाली खिचडी. तुझ्या हाताला चव आहे यार. अरे कबीर भाऊ आपण एकट्याने नाही बनवली, आपल्याबरोबर डॉली बाई सुद्धा होते ना. अरे ते म्हणतात ना की दोघांनी मिळून काय केलं ना तर त्याची डबल टेस्ट येते. हा एकदम टेस्टी बनतं ते. आणि आपण म्हणालो की नाही ही आहे ते शहरामधनं आणून काय रे, त्याच्यापेक्षा गावामध्ये असं कधी केलं ना तर एकदम जबरदस्त होतं, एकदम टेस्टी होतं. ते काय म्हणता तुम्ही ते एन्जॉय एन्जॉय. यू टू. काहीही म्हणा देवा, तुमच्या हाताला ना खूप चव आहे. नाही उडवली बा तुम्ही काय पण म्हणता. उलट बायकांच्याच हाताला ना एकदम सॉलिड चव असते. हा अजिबातच असं काही नाही. तुम्ही मोठमोठ्या रेस्टॉरंट्स मध्ये बघा, सगळे शेफ पुरुष असतात. हा पण म्हणूनच त्याला ना आपण ते हॉटेलचं जेवण म्हणतो, घरचं जेवण नाही. अहो एकदा आमच्या अक्काच्या हातचं जेवण बघा, काय चव आहे तिच्या हाताला. खरंच सांगतो घरचं जेवण म्हणतात ते हेच. अक्कावरून मला आठवलं, ते तुम्ही ते मुलगी बघायचा कार्यक्रम झाला ना तुमचा, आवडली तुम्हाला ती मुलगी? डॉली बाई अहो मस्तच आहे सगळे इकडे. हा बरं झालं तुम्ही बाहेर ते फिरायला आणलं ते, एवढं सुद्धा जाम झालं होतं. बसा बसा. मी काय बोलतेय, तुमचं काय चाललंय? मी मुलीविषयी बोलतेय, तुम्ही जेवणाविषयी बोलताय. बट एनिवे, एकदा का जर तुम्हाला मुलगी पसंत पडली मग ती तुमच्यासाठी जेवण बनवेलच ना. तुम्हाला आवडतं तसं चमचमीत. डॉली आपल्याला चमचमीत वगैरे काय जेवण आवडत नाही. हा ठीक आहे, आपण तिला सांगू शकतो की बाबा चमचमीत नको, साधं सुधच काहीतरी बनव, तसंच आवडतं देवांना म्हणून आपण सांगू शकतो ना. मी सांगेन. अहो कशाला डॉली बाई, ऑलरेडी तुमच्या डोक्याला एवढे व्याप आहेत, ते कशाला अजून ताप वाढून घेता. हा जाऊ दे ना. बरोबर. मला काय वाटतं, तुम्ही मला सांगा की तुम्हाला कशी मुलगी आवडते, म्हणजे मग मी पण मुलगी शोधेन तुमच्यासाठी. तुम्हाला तेवढीच हेल्प होईल. डॉली बाई जाऊ दे ना, कशाला तुम्ही आपली मापं काढताय. तर काय सांगणार डॉली बाई, आपल्याला ना तुमच्यासारखी मुलगी आवडते. नाही नाही तुमच्यासारखी पण नाही, आपल्याला तुम्हीच आवडता. तुम्ही आधीपासूनच असे आहात का? म्हणजे से बेफिक्र टाईप, उद्या काय होणार आहे काय माहिती, कशाचं काही टेन्शन नाही असं? तुम्ही
लग्न का नाही केलं? म्हणजे सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी प्लॅन करून व्हायला हव्यात. हा, आता तुमचं शिक्षणच जर का वेळच्या वेळी झालेलं नाहीये तर मग लग्न कसं होईल ना? अहो डॉलीबाई, कसल्या वेळेच्या वेळी आणि कसलं प्लॅन घेऊन बसला तुम्ही? तो वरचा आहे ना, त्याला समजा आपल्याला हसवायचं असेल ना तर आपण काय करायचं माहितीये? आपण जे पुढे प्लॅन करणार आहोत ना ते सगळे त्याला सांगून टाकायचे. मग तो मस्तपैकी हसतो, माहितीये का? तर आपण जेव्हा त्याला प्लॅन सांगतो ना तेव्हा तो म्हणतो सांग सांग तुझा अजून पुढचे प्लॅन सांग. कारण पुढे काय होणार आहे ना ते त्याच्याच मर्जीने होणार असतं. काय मस्त असतो. हा डॉलीबाई, पण एक गोष्ट एकदम जबरदस्त झाली. हा, आपण जे काही वेळेत शिकलो नाही ना त्याचा आपल्याला फायदा झाला बघा. काय? बघा ना, वरच्याचं काय टायमिंग आहे तरी परफेक्ट टायमिंगला ना आपल्याला तुमच्या कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं. काही लोकांना ना एक गोष्ट अवगत असते, म्हणजे खूप खूप बोलून पण आहे ना समोरच्या माणसाला आपल्या मनात काय होतंय याचा पत्ता लागून द्यायचा नाही. हा, पण डॉलीबाई काही माणसं तर त्याच्यापेक्षा चॅप्टर असतात. हा, अहो आपली चिकाटी सोडतच नाहीत. जोपर्यंत दुसऱ्याच्या मनातलं कळत नाही ना तोपर्यंत त्याची वाटच ते सोडत नाहीत. हा डॉलीबाई, ते तुम्ही म्हणत होतात ना की सगळ्या गोष्टी कशा प्लॅन प्रमाणे व्हायला पाहिजेत, वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत. Correct. मग तुम्ही काय केलं वेळच्या वेळी? तुम्ही ना एकदम परफेक्ट सगळं फिरून फिरून आहे ना परत माझ्यावरतीच घेऊन येते. म्हणजे माझ्या आयुष्यात आधी काय घडलंय ह्याच्यावर. पण एक सांगू, तुम्ही म्हणताय ना ते करेक्ट. हे ना असं प्लॅन करून खूप ठरवून वगैरे काही गोष्टी होत नाहीत, काही नाही. म्हणून मला काय वाटतं माहितीये का, डोंट वेस्ट युअर एनर्जी इन थिंकिंग अबाउट ओल्ड थिंग्स. रादर यूज युअर एनर्जी इन क्रिएटिंग समथिंग न्यू. डॉलीबाई एक मिनिट, असं होतो नाही, मी काय बोलला ते आपल्याला काय कळलं, डोक्यावर ना गेलं, जरा वरती गेलं असं तर कळलं. अहो म्हणजे झालंय ना आपल्या आयुष्यात, त्यावरती काट्याकूट करण्यात ते पॉइंट नाही. आता भविष्याचा विचार करा. हा, पण डॉलीबाई तुम्ही हे सुद्धा म्हणता ना की ते काय पेशंटला समजा बरं करायचं असेल तर त्याची हिस्ट्री पण माहिती असायला पाहिजे. डॉलीबाई, पुढच्या आयुष्यावर फोकस करायचा ना, म्हणून तर तुमचा इतिहास माहिती पाहिजे आणि आता आपण तो शोधून काढणार. डॉलीबाई, तुमचा इतिहास हा देवा शोधणार. लागला लागला ना? नाही अक्का, तुला एक सॉलिड आयडिया देऊ काय? हा, काय रे? तुझा जे काय बोलणं आहे ना ते आपण ना व्हिडिओ शूट करू आणि आपल्या राधाबाईला पाठवू. कसा? असं होतंय काय? अम्मा, हा, मग कर ना कर ना. घे. आपण तुझा व्हिडिओ शूट टाकतो. हा, हा. स्टार्ट. राधा, अगं देवा, सत्या, गब्बर, पांडे, मी सगळे तुला फोन करताय का? पण तू फोनच उचलत नाही, म्हणून आहे ना शूटिंग करून पाठवतोय. राधा, अगं यात आहे ना देवाची म्हणजे तुझ्या बापाची काय पण चूक नाही ग. जे काय केलं ना ते माझ्या म्हणजे मी केलं ग. तू म्हणली होती ना की तुझ्या आईची कमतरता जाणवते म्हणून मी लग्नाचा घाट घातलं ग. देवाची खरंच काही चूक नाही ग. तू त्याच्यावर रागवली, 4 लोकात त्याला बोलली, पण तो काय बोलला नाही ना, कारण त्याच्या काळजात आहे ना तुझ्याबद्दल लय माया आहे ग. आपल्या बापाला माफ कर राधा, विसरून जा ग, सगळं नीट होईल. हा, काळजी घे स्वतःची. झालं. आता हे बघा, हे असं तिला शेंडावला. हा, कबीर, कबीर, काय ना? फायनली नेटवर्क आलं. बरं झालं. मी प्लीज एक फोन करून मला ना हॉस्पिटलमध्ये फोन करायचा. या शुअर मॅम. थँक्स. एक मिनिट मॅम, मी आधी नंबर लावला होता, म्हणजे माझी आजी फोनची वाट बघत असेल. पर्सनल कॉल्स नंतर होऊ शकतात, माझा वर्क कॉल आहे. तुम्हाला हाताला फोन एक मिनिट, फोन माझा आहे, सो लेट मी डिसाइड.
मॅम हॉस्पिटलला फोन करणं जास्त महत्वाचं आहे, सो तुम्ही फोन करा. थँक्स राधा. अजून काही अटी आहेत? हो, माझा फोन फक्त 2च जण यूज करू शकता. What? कुठे चालला? नाही ते आता म्हणेल ना की तिचा फोन फक्त 2 जणच वापरणार, आपल्याला आपली सोय नको का करायला. अरे अरे सत्या भावा, तुला 100 वर्ष आयुष्य, आपण तुलाच फोन करणार होतो. काय झाला बाय, परत काय लोचा? नाही नाही नाही, लोच्या वगैरे काय नाही रे. तर सध्या आपली राधा आपल्याशी बोलत नाही रे. आपण खूप ट्राय मारतोय रे, पण आपल्याकडे लक्ष पण देत नाही रे. जाम वाईट वाटत. पण सत्या, कधीतरी तिचा राग नक्की जाईल बघ. हा कधीतरी नाही बाय, आजच राग जाणार तिचा. अरे सत्या, तू काय आपले धंदे सोडून भविष्य वगैरे सांगायचा धंदा काढलास काय? तसा नाही बाय. अरे आपल्या अक्काने एक सॉलिड काम केलंय. तिने आपल्या राधाबाईसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ आपल्या राधाबाईने बघितला ना तर ती अशी पिघळणारच. अरे सत्या, काय बोलतोस यार? हा. आपण कधी काय खोटं बोलतो का? हा. अरे नाही 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 सत्या सत्या, असं असं काय पण करू नका रे, फार मोठा लोचा होईल. काय आता काय झाला बाय? अरे राधाचा फोन आहे ना, तो नेहमी डॉलीबाईंकडे किंवा कबीरकडे असतो. अरे त्यांनी समजा बघितलं ना तर फार मोठा लोचा होईल रे. आईच्या गावात. ए बाय, आता काय करायचं? आईच्या गावात. ठीक आहे, आपण बघतो काय करायचं ते. अक्काला पण ना डोक्याला शॉट लावण्याशिवाय दुसरं काय काम नाही. लोचा झाला रे. मी येईपर्यंत तीच ट्रीटमेंट चालू ठेव. हो राधा, तुला एक व्हिडिओ मेसेज आलाय. नाही राहू दे मॅम, मी नंतर चेक करते. मॅम द्या, मी कॉल करतो. देवा, काय करताय तुम्ही? डॉलीबाई, हा मोबाईल आहे ना, तो त्याने माणसांना ना मशीन करून टाकलाय. हा 1 मिनिट, तो माझा फोन आहे, दे परत. हा हा मोबाईल आहे ना, मोबाईल म्हणजे राक्षस आहे, राक्षस. हा त्याने माणसांना खाऊन टाकले पूर्ण. हो, पण त्याच टेक्नॉलॉजीमुळे माणसं आजकाल जवळ आली आहेत खूप. उलट जवळची लोक लांब गेलीत. हा 1 मिनिट, मला माझा फोन दे. नाही नाही, उलट मी म्हणतो, काय तुम्ही पिकनिकला आलात ना, कसले मोबाईल घेऊन बसताय? त्याच्यापेक्षा आपण एक गेम खेळूया. हा तुमचा फोन द्या, द्या तुमचे सगळे फोन आपल्याकडे द्या. बघा, अरे गंमत बघा. हा हे बघा, आता आपण एक मस्तपैकी खेळ खेळणार आहोत. गेम? आता या सिच्युएशन मध्ये? आपण एक काम करूया, आपण या मोबाईल घेऊनच आपण गेम खेळूया. आपण आता असा खेळ खेळूया ना की त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की आपल्याला आपली माणसं जवळची आहेत का मोबाईल जवळचा आहे, किंवा मग आपला जवळचा मित्र कोण आहे ते सुद्धा आपल्याला कळेल, है ना? हा कुठला गेम? मी पण पहिल्यांदाच ऐकतोय. अरे आपण सांगतो ना, काय करायचं, आपण चिठ्ठ्या करायच्या. त्या चिठ्ठ्यामध्ये नावं लिहायची. एकाने चिठ्ठी उचलायची, ज्याचं नाव येईल ना त्याने त्या चिठ्ठी उचलणाऱ्याचा मोबाईल बघायचा, आणि त्याच्यामध्ये ना पहिली नावं बघायची, पहिल्या कॉल्सची, पहिले 5 कॉल वगैरे. ज्याचं नाव जास्त येईल ना तो त्याचा बेस्ट फ्रेंड. मस्त गेम आहे की नाही? हा काय गेम आहे? मोबाईल ही खूप पर्सनल गोष्ट आहे, ती अशी कशी कोणाच्या तरी हातात द्यायची? करेक्ट. राधा, कम ऑन, इट्स जस्ट अ गेम. हे बघ, नुसती कॉल लिस्ट पाहून ना आपल्या कोण जवळचं आहे आपण नाही ठरवू शकत. काही माणसं आपल्याला खूप जवळची वाटतात, पण तीच माणसं नंतर खोटी वागतात. हा, आपण आता एकमेकांना ओळखत नाही फार, पण कदाचित ह्या गेम मुळे ना आपण एकमेकांना जास्त ओळखू शकू, है ना? आपण आलोच थांबा. राधा, फक्त गेमच आहे ना. आता एनिवे इतक्या हार्ड सिच्युएशन मध्ये आपण एक दुसऱ्याची मदत करतोय, एक दुसऱ्याला सपोर्ट करतोय, हे कुठल्याही फ्रेंडशिप पेक्षा मोठंच आहे ना. कबीर भाऊ, हे बघ, आता ना हे आपण आता चिठ्ठ्या केलेल्या आहेत. या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल ना त्याने जो चिठ्ठी उचलेल ना त्याचा मोबाईल बघायचा.